पार्टिसिपंट वाढलं. जसं सरांनी म्हटले, आम्ही ज्यावेळी ही स्पर्धा चालू केली ही निसर्ग म्हणजे नेचर वाचवण्यासाठी चालू केलेली आहे. आणि हे जे स्पर्धा चालू केली अजूनही ह्यावरची जे आम्ही केली ते खूप भावनिक आणि इमोशनल वे मध्ये केलेली आहे. प्रोफेशनल वे मध्ये अजून आम्ही केलेलं नाही आहे. एवढे जे स्पर्धक वाढले त्याच्यामुळे खूप स्पर्धकांना ह्यावरची खूप त्रास झाला. त्याची मी क्षमा मागतो की थोड्याला मेडल मिळाले नाही, हे झालं नाही. तर पुढच्या वर्षी आम्ही खूप प्रोफेशनल वे मध्ये करून हे जे थोडे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायची आम्ही प्रयत्न करू. जसं मंचावर बसलेले राजेश साहेब, शिवाजीराव पाटील साहेबांनी म्हटले, त्यांनी आश्वासन दिले. मला खूप भरोसा आहे की ते सगळं पूर्ण करतील आणि ही स्पर्धा वाढत जाईल. एकच मला सगळ्यांना विनंती आहे की ही स्पर्धा वाढवण्याच्या नादात आपण निसर्गाला काय तर डिस्टर्बन्स होईल ते नाही काळजी घ्यायला पाहिजे. इथलं जे मेन आहे हे निसर्ग आहे आणि ते आपण बिघडायचं नाही. म्हणून मला वाटतं की आपण जास्त इथं कॉन्क्रिटीकरण न करता हा निसर्ग जेवढी स्पर्धा वाढवता येईल तेवढं वाढवूया. स्पर्धेची रक्कम वाढवली शिवाजीराव पाटील साहेबांनी त्यांचा धन्यवाद करतो. मला वाटतं ह्या स्पर्धा चालू करण्याचं जे एक मोठं इनिशिएटिव्ह आहे प्रवीणनी जे प्रपोज केलेलं, तर राजेश पाटील सरांनी जे विश्वास दाखवला मी त्यांचा सुद्धा धन्यवाद करतो. प्लस पारगड रहिवासी म्हणजे माळवे साहेब आहेत, शेलार साहेब आहेत, सगळ्यांनी एवढं म्हणजे पुढे येऊन सपोर्ट केला सगळ्या रहिवासी, त्यांचा मी धन्यवाद करतो. जसं मी मगाशी म्हटलं की आतापर्यंत ही स्पर्धा खूप इमोशनल वे मध्ये केली गेली. म्हणजे आम्ही प्रोफेशनल तेवढं हे नाही केलं, तर पुढच्या वर्षी पूर्ण आम्ही प्रोफेशनल वे मध्ये करीन. जे प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल, मेडल डिस्ट्रीब्युशन होईल, सगळं आम्ही प्रोफेशनल वे मध्ये करेन. जसं फायनान्शियल सपोर्ट जास्त असतील तसं ऑर्गनाइज चांगलं होईल. तर एकच अनेकदा मी म्हणेन की आम्ही प्रयत्न करेन की निसर्गाला काही डिस्टर्बन्स न होता ही स्पर्धा पुढे जात राहील. माझी एकच इच्छा आहे, ज्यावेळी मी स्पर्धा चालू केलो राजेश पाटील साहेबांशी बोललेलो, प्रवीणशी पण बोललेलो, एक इच्छा आहे की आपल्या ह्या भागातला एक खिलाडू राजपातळावर आणि देश पातळावरती जाऊन नाव मोठं करायला पाहिजे. आणि त्यावेळी तो म्हणाला पाहिजे की मी चंदगड मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलेलं हे म्हणाल पाहिजे. धन्यवाद.